हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज काही कॉमेडी विषय पण नाही. आज खरंच खूप गंभीर विषयावरती मला वाटलं थोडंसं तुमच्यासोबत चर्चा करावी. एक आपली यूट्यूबर आहे, फेसबुकवरती आहे, नियती. तिला मी पहिल्यापासूनच फॉलो करत आले. तिचे ब्लॉग मला खूप आवडतात. मिनी ब्लॉग जे टाकते ना ते खूप आवडतात. म्हणजे ती कसं पोलीस असून सुद्धा ती आपलं घर सांभाळते, आपल्या नवऱ्याचं दुकान चायनीजचं, नवऱ्याला हेल्प करते, नवरा तिला हेल्प करतो. तिची 2 पोरं, बहिणीची एक पोरगी ती सांभाळते, स्वतःचं एक पोरगं आणि बहिणीची पोरगी. खरंच एवढं कमी वयात किती जबाबदार आहे तिच्या त्या. आणि आज तिचा व्हिडिओ बघितला, तिच्या नवऱ्याने सुसाईड केलं. किती रडत होती ती, किती रडत होती. नेहमी हसत असणारी नियती, नेहमी नेहमी हसत असणारी नियती आज रडत होती. ब्लॉगमध्ये ती दाखवायची की बघा किती मी म्हणजे किती टेन्शन असतं, झोप होत नाही, रात्रीची ड्युटी असते, पोलिसांची ड्युटी काही एवढी हे नाही आहे, एवढी चांगली नाही. नाईट ड्युटी तर नाईट ड्युटी पण असायची, डे ड्युटी असायची. त्याच्यात पण एवढं करून पण आपल्या घरासाठी असणारी तिची धाव, आपल्या घरासाठी असणारं तिचं, आपल्या मुलांकडं असणारी तिची धाव. बाबा मला घरी जायचंय, माझी मुलं वाट बघत असेल, किती करायची ती. प्रत्येक ब्लॉग एक एक दिवसाचा ब्लॉग ती दाखवायची आपल्याला. आणि कधीच तिच्या तोंडावरती टेन्शन नव्हतं. मध्येच तिचं हे सिटी स्कॅन केलं, MRI केलं, तेवढंच ते थोडंसं किंचितचं दुःख असं तिने दाखवलं असं. नाही तर तिचं हसऱ्या चेहऱ्या पाठीमागे काय दुःख आहे ते तिने कधीच आपल्याला दाखवलं. नेहमी तिने ब्लॉगमध्ये हसरा चेहरा ठेवला. आणि आत्ता तिच्या ब्लॉगमध्ये ऐकलं तिच्या नवऱ्याने सुसाईड केलं. जो नवरा तिला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करायचा, त्याच्या दुकानात ती त्याला हेल्प करायची. चायनीजचं दुकान होतं, त्या दुकानामध्ये ती हेल्प करायची. किती माणूस डिप्रेशनमध्ये असतो, हसरा चेहरा असतो, प्रत्येकाचा हसरा चेहरा असतो, त्याच्या पाठीमागं दुःख असं लपलेलंच असतं बरं का. जे यूट्यूबवरती सोशल मीडियावरती अशी चेहरे घेऊन वावरतात ना, त्यांना विचारायचं कधी कधी असं वाटतं विचारावं त्यांना की तुम्हाला काही दुःख आहे का. आज नियतीचं बघून तर मला इतकं वाईट वाटलं. ती पोरगी म्हणजे डोळ्याच्या समोरूनच जाईना. एवढं किती लांब सडक तिचे ते केस, किती साधी सिंपल, पोलीस असल्याचा बिलकुल गर्व नाही तिला. जे तिच्या ब्लॉगमध्ये ती दाखवायची, आता काय रिअल आहे काय फेक आहे हे तिलाच माहिती आणि तिच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाच माहिती. पण आपल्याला जेवढं ब्लॉगमध्ये दिसायचं ना ते तिला ती मला रिअलच वाटायची. आता हा माझा व्हिडिओ पाहून काही लोक म्हणतील, कमेंट करतील वाईट, काही चांगल्या करतील. पण बघा, आपण त्या व्यक्तीला कधीच ओळखत नसतो, आपण त्या व्यक्तीला फक्त फॉलो करत असतो. त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड आपल्याला नाही माहिती, मला नाही माहिती तिचं बॅकग्राऊंड. पण मी तिचा जेवढे पण व्हिडिओ बघते ना, त्या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा, तिची मुलगी आणि तिचा नवरा, ही फॅमिली नेहमी हॅपीली. आणि सडनली कळतंय ती ब्लॉगमध्ये रडतीये. नवऱ्याने सुसाईड केलं, तिच्या सासरच्यांनी तिला जबाबदार ठरवलं, पोलीस असून पण सासरच्यांनी जबाबदार ठरवलं बरं का. पण मी म्हणते माणसाने, आता राहिला मुद्दा सुसाईड करा. सुसाईडचं कारण काय, त्याला लागलेली लत सट्ट्याची, जुगारीची. ती एका व्हिडिओमध्ये म्हणली मी त्याचे 4-5 लाख कर्ज फेडले, लोन काढून मी कर्ज फेडले त्याचं. दारूची लत, म्हणजे ती ज्या दारूची लत आणि जी सट्ट्याची लत, आज नाही उद्या माणूस आज पैसे जिंकले
तर उद्या हारणार, नाही पण परवा जिंकू. माणूस आहे ना एक ह्याच्यामध्ये लालच येतं माणसाच्या अंगामध्ये, आणि त्या लालच्यामध्ये माणूस आहे ना कर्ज करत 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 जातो, आणि ते कर्ज त्याच्या डोक्याच्या डोकीत जड जातं. आणि मग माणसाकडला पर्याय काय दिसतात? सुसाईड. एवढं सोपं आहे का आयुष्यात? माझे ब्लॉग जर ज्यांनी बघतायत त्यांनी मला फक्त एक उत्तर दे, आयुष्य एवढं सोपं आहे का? मरण एवढं सोपं आहे का? मरायचं कशासाठी? मरायचं जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे काय नसतं. माणूस जेव्हा गरीब असतो तेव्हा त्याच्याकडे काय नसतं, पण देवाने त्याला दिलेले हातपाय असतात. देवाने त्याला दिलेले हातपाय असतात. देवाने हातपाय आपल्याला याच्यासाठी दिले की बाबा त्या हातपायचा तू काहीतरी वापर कर आणि तू कमाव. बघा काही लोक असे असतात ज्यांना हात पण नसतात, पाय पण नसतात, पण ती काही ना काही, मी सुगीचे अशी बघितलेले आहेत. सुगीचे जे आहेत ना ड्रायव्हर वगैरे, ते बघितलेले आहेत. काहींना हात नाही पण ते डिलेवरी करतात, डिलेवरी बॉयचं काम करतात, गाडी चालवतात, सायकल चालवतात. पण ते म्हणत नाही देवाने मला असं आदुका बनवले. ना आपल्यासारख्यांना ज्यांना हातपाय आहेत, कष्ट करायची हिंमत नाही आपल्यामध्ये, आणि सगळं कर्ज करायचं. आपण आपल्या आई आशीसाठी कर्ज करतो, ती फेडायची हिंमत नाही, सुसाईड करायचं. एवढं सोपं आहे आयुष्य. माझ्या मते माणसाने ना आपला हातरून पांघरून पाय पसरावं. आपण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतो, जातो आपण मरून, मरणारे जातं, पण राहतो कोण? बायको, मुलं. त्यांचा विचार नाहीत मनात. आपण मेलो तर ते कशी राहतील? आपले आई वडील कसे राहतील? ते आपल्या जीवावरती जर एखाद्याची वाईफ काम करत नसेल, आपले घरचे, आपले आई वडील काय करतील याचा विचार नाही येत का? जर एखाद्याची वाईफ काम करणारी नसेल, तिथं नवऱ्याच्या जीवावरतीच खात असते ना. तिला घरातून बाहेर पडायचं माहीत नसतं, कारण की नवऱ्याने ती वेळ कधी आणलेलीच नसती. तो जातो मरून, पण पाठीमागं फॅमिली, त्यांचे किती हाल होतात. वरून ते हाल बघताना किती बरं वाटत असेल ना. मी तर म्हणते बाबा, सुसाईड करणाऱ्यांनी सुसाईड करायच्या आधी आहे ना आपली फॅमिली, आपली मुलं, आपली बायको यांचं काय होईल हा विचार करायचा, आणि मग सुसाईड करायचं. पहिली गोष्ट तर सुसाईड करायचंच कशाला? का करायचं? देवाने आपल्याला चांगले हातपाय दिलेले आहेत. कर्ज ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी फिटन. आयुष्य एकदाच मिळतं, आयुष्य एकदाच मिळतं. त्या आयुष्याचा कसा वापर करायचा हे आपल्यावरती. मला खरंच आज खूप खूप वाईट वाटलं. मला अजून पण त्या नियतीचा चेहरा समोर आठवतो. भले तो कोणत्या कारणाने त्याने सुसाईड केलं, काय केलं, पण त्याने त्यावेळेस मुलांचा विचार का नाही केला? आपल्या बायकोचा विचार का नाही केला? तो गेल्यावरती आपल्या बायकोचं काय होईल? आपली मुलं एवढी लहान लहान आहे, त्यांचं काय होईल हा विचार का नाही केला त्याने? आणि अशी रोज उदाहरणं घडतात. रोज जीवनामध्ये असं कोण ना कोण सुसाईड करतच असतं. कसं माणसाने एवढं डिप्रेशन येतं? माणूस कसं एवढं डिप्रेशनच्या आहारी जाऊ शकतो? आणि जर असं डिप्रेशन येत असतं ना, येतंय ना, तर तुम्ही दुसऱ्यांशी वार्ता करा, आपल्या फॅमिलीसोबत बसा, फॅमिलीसोबत वार्ता करा. पण सुसाईड करणं हा पर्याय नाही. खंबीर राहा. सुसाईड करणं पर्याय नाही आहे. माझ्या दृष्टीने तरी सुसाईड करणं डरपोक माणसाची लक्षणं असतात. फाईट करत राहा. आयुष्य ना खूप छोटंसं आहे हो, खूप छोटंसं आयुष्य. ते 7 रंगांनी भरायचं आहे आपल्याला. मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगते. मला खरंच खूप वाईट वाटलं, खूप म्हणजे खूप. यार, माणसाने कर्ज केलं ना, किती कर्ज आहे, कर्ज किती आहे, कर्ज फेडू शकतो आपण.
कर्ज फेडू शकतो. हिंमत पाहिजे कर्ज फेडण्याची आपल्यामध्ये. कर्ज करायची कशी हिंमत असते ना, तशी फेडण्याची सुद्धा हिंमत पाहिजे. कुणावरती कर्ज नसतं, प्रत्येकावरती कर्ज असतं. अगदी अंबानी असो, कोणी असो, प्रत्येकावरती कर्ज असतो. कोण असं नाही की बिना कर्जाचं नाही आहे. पण ती फेडण्याची ताकद पण आपल्यात असायला पाहिजे. चला, व्हिडिओ खूप मोठा झाला. मला खरंच त्या नीतीसाठी वाईट वाटतं. भले काहीही कारण असो त्यांचं, आपल्याला काही त्यांच्याशी हे नाही आहे, पण तिच्या दुःखात मी नक्की सहभागी आहे.